आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही इथे काल एक मेळावा घेतला. खरं तर तुमचा पाठिंबा कुणाला याची नेमकी प्रतीक्षा प्रत्येक वेळी असते. नेमका तुमचा पाठिंबा संभाजीनगर म्हणून तुम्ही कुणाला दिला? काल आम्ही मेळावा घेतला आणि सगळे कार्यकर्त्यांनीच बोलावलं होतं आणि 2,000 ते 3,000 कार्यकर्ते होते. त्यांचं सगळ्यांचं मत असं आलं का आम्ही पहिलेच भुमरे साहेबांचं काम करतच आहोत, तुम्हीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कारण शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय उभं केलं आणि भुमरे साहेबांनी सुद्धा आम्हाला पालकमंत्री असताना भरपूर आमचं काम पण केलं. तर त्या ज्या जिल्ह्यामध्ये तिथे ते भूमिका कार्यकर्त्याची आहे, तर ते पहिलेच भुमरे साहेबांचं काम करतच होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही भुमरे साहेबांचं काम करणार आहोत. कार्यकर्त्याच्या समोर जाता येत नाही. बरं, असं आहे की तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांना तुम्ही पाठिंबा तसा दिलेला आहे? पाठिंबा देत नाही आहे, लक्षात घ्या. मी स्वतःहून फक्त माझ्या स्वतःच्या मतानं मी शेट्टी साहेबांना पाठिंबा दिला. मी स्वतः घेतलेला निर्णय आहे. बाकी ठिकाणी त्या भागातला जो कार्यकर्ता आहे त्याला जे कामात पडतं आणि आपला पक्ष वळवायच्या सोयीनं जो समोर जातं. दुसरं, शिंदे साहेबाच्या आमच्यावर सध्या ऋण आहे दिव्यांग मंत्रालयाची आणि ते या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मानसिकता आहे का आपण त्याचं परतफेड कसं करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. एवढा एक सामान्य असलेला प्रश्न आहे आणि ते त्या आनंदानं ते करत आहे काम. तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहेत का नाहीत? आम्ही कोणासोबत नाही, आम्ही स्वतंत्र आहोत. महाविकास आघाडीने समजू नये त्यांच्या? महाविकास आघाडीसोबत होतोच नाही ना. मी कुठे होतो? मी युतीसोबत होतोय आणि युतीसोबत शिंदे साहेबासोबत होतो. भाजपनं तर सांगितलंच आमच्यासोबत काही विषय नाही आहे. पण तुम्ही शिंदेसोबत आहात, भाजपसोबत नाही? हां, शिंदेसोबत आहे. भाजपसोबत नाही? तेच म्हणतात नाही आहे म्हणून, मला म्हणायची गरजच नाही. बरं, दुसरं असं आहे की नेहमी तुम्हाला जे आव्हान देतात नवनीत राणा यांनी ओवेसीला आव्हान दिलं आहे की 15 सेकंद आम्हाला द्या. म्हणजे दोघांवरही गुन्हे दाखल केले पाहिजे. ओवेसीनं जे 15 मिनटं सांगितलं का हमको 15 मिनिट सोडून द्या आम्ही खाक करून टाकू आणि हे म्हणतात 15 सेकंदात आम्ही खाक करू. तर हे दोघांवरही गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. दोघांचे स्टेटमेंट हे धार्मिक भावना भडकवण्याचे आहे, या देशाला खोकला करण्याचे आहे, देशाचं राष्ट्रीयत्व न जपणाऱ्याचं आहे आणि म्हणून त्यांनी मुसलमानांची बाजू घेऊन बोलावं आणि आम्ही हिंदूची बाजू घेऊन बोलावं. तर आम्ही भारताची भूमिका म्हणून बोलतो आहे का या भारतामध्ये विवाद होण्याची आमची असं कोणी करत असेल तर हा अखंड भारत तोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ओवेसी असो का नवनीत राणा असो त्याला आम्ही सबक दाखवू. तुम्ही दाखल काही तक्रार करणार प्रहार संघटना? हां, आम्ही दाखल करू, गुन्हा दाखल करू. दोघांच्या विरोधात आम्ही तक्रार करू. मग अशा पद्धतीचे वक्तव्य राणा का करतात? दोघंही ओवेसीनं 15 मिनटं म्हटले म्हणून यांनी 15 सेकंद म्हटले. ते दोघंही गुन्हेगार आहे. नाही, पण आता करण्याची काय गरज होती असं तुम्हाला वाटतं? यामागचा त्यांचा उद्देश काय? दुसरं काय, तुम्ही त्याच्याशिवाय कॅमेरा नेत नाही ना, हा तुमचा दोष आहे, त्यांचा थोडा दोष आहे. तुमचे कॅमेरे त्याच्याशिवाय जाते कुठे? बरं, मतदारसंघातलं आव्हान? मतदारसंघात आम्ही व्यवस्थित राहू. जिथं मुस्लिम हिंदू आहे तिथं कमळ आणि पंजा राहील. जिथं हिंदू मुस्लिम होत नाही आहे तिथं आम्ही राहू. धन्यवाद. हे होते बच्चू कडू आणि त्यांनी असं म्हटलंय की नवनीत राणा आणि ओवेसी यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि आम्ही स्वतः या ठिकाणी दोघांच्या विरोधात देखील तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करू. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.